आज देशभरात 1 तास स्वच्छतेसाठी अभियान राबवण्यात येणार आहे। देशवासियांना मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं। साईंना दानात येणाऱ्या रकमेत चक्क अपहार झाल्याची घटना समोर आली। शिर्डीच्या साई संस्थानच्या देणगी कार्यालयातला हा प्रकार उघड झाल्यानं शिर्डी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा साधला। मराठ्यांनी छगन भुजबळांना बळ देण्याचं काम करू नये असं म्हणत त्यांनी भुजबळांवरती टीका केली। मोसमी पावसाचा 4 महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं। देशभरातील पर्जन्यमान विचारात घेता सरासरीच्या 94.4% मोसमी पाऊस झाला। चांगल्या पावसामुळे पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा 28.38 टीएमसी पर्यंत पोहोचलाय। खडकवासला प्रकल्पात या पावसाळ्यात आतापर्यंत सुमारे 33 टीएमसी पाणी जमा झालंय। पनवेल रेल्वे स्थानकात पायाभूत सुविधा संबंधित कामकाजाकरता बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक या दरम्यान 38 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। एनएमएमटीनं मेगा ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीकरता 28 विशेष बसेसनं 232 फेऱ्यांद्वारे बस सेवा देण्यात येणार आहे। मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय। आजपासून नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावतील। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे। यासाठी आगामी 4 ते 5 दिवसात बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। गोकुळच्या म्हशीच्या दुधाच्या दरात लवकरच वाढ होणार असल्याचं समोर आलंय। डेअरीनं म्हशीच्या दुधाचा खरेदी दर 1 ऑक्टोबरपासून प्रति लिटर मागे 1.5 रुपयानं वाढवलाय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला होणार। देशविदेशातील अनेक पर्यटक पहिल्याच दिवशी सफारीसाठी गर्दी करण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये तुमचं स्वागत। सविस्तर घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांसह वर्षावरती बैठक संपन्न। धनगर मराठा आरक्षण आणि कांदा प्रश्नावरती चर्चा झाल्याची माहिती। भाजपकडून निवडणुकीच्या हालचालींना वेग। आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस राहणार हजर। जळगावात विसर्जन मिरवणुकीत संभाजी भिडे आणि गोडसेंची प्रतिमा हातात घेऊन घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल। आजपासून 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। देशात सरासरीच्या 94% पाऊस, तर ऑक्टोबरमध्ये उन्हाचे चटके बसण्याची शक्यता। मुंबईकरांचा प्रवास महागला। आजपासून मुंबईकरांवरती वाढीव टोलचा भुर्दंड। सरकारकडून नैसर्गिक वायूच्या दरामध्ये वाढ। सीएनजी पीएनजी महाग होण्याची शक्यता। सूर्ययानानं 9.2 लाख किलोमीटरचं अंतर केलं पार। इस्रोनं दिली आदित्य L1 ची माहिती। महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक बैठक संपन्न झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही बैठक झाली आणि यावेळी ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि कांदा प्रश्नावरती या तीनही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। तर भाजपकडून आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे। अशातच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे। या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील। या बैठकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष JP नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि इतर काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असतील। विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं राजस्थानचे 7 विभागामध्ये
7 भागात विभाजन केलंय। प्रत्येक झोनमध्ये एक प्रभारी असेल आणि झोनमधील मतदारसंघात पक्षाची स्थिती मजबूत करण्याची जबाबदारी उर्वरित नेत्यांची असेल। आणि आता राज्यातून बातमी आहे। मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा साधला। मराठ्यांनी छगन भुजबळांना बळ देण्याचं काम करू नये असं म्हणत त्यांनी भुजबळांवरती टीका केली। तुम्हाला कोणी जोर जबरदस्ती केली का? ज्याला नाही काढायचं सर्टिफिकेट काढू नका, ज्याला गोरगरिबांना काढायचे ते काढ, बाकीचं काही अडचण नाही। छगन भुजबळला बळ द्यायचं मराठी काम करू नका। त्याचं म्हणणं आहे मी एकटा 60% ओबीसी, मायला तो इतकं खातो तरी किती तू 14% मंडल कमिशन आरक्षण दिलं, आता 30% झालंय ते, तरीही तू खातो। आम्हाला धक्का नको लावू म्हणतो, खालचं घ्या वरचं घ्या, देतो तरी कोणचं नेमकं, खालचं देतो का वरचं देतो? तू देतो कोणचं? सरकारचं दे, वरचं देतो, वरचं नाही फिरचं नाही। सरसकट मराठ्यांना कोण बेदात प्रमाणपत्र तर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी हवं तेवढे पुरावे सरकारला आता मिळाले, त्यामुळे आता आणखी काय हवंय, त्यामुळे लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्या असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी जिंतूरमधल्या सभेत केला। जरांगे पाटील हे महाराष्ट्र दौऱ्यावरती असून परभणी जिल्ह्यात पहिली सभा संपन्न झाली आणि यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाही, आता त्यांचं काम ते करतायत, आमचं काम आम्ही करतो। समितीने काय करायचं, कलेक्टर महोदयांनी काय करायचं हा त्यांचा विषय, परंतु आमचा विषय असा आहे की पुरावे जर तुम्हाला 5,000 मिळाले तर आता पुराव्याची गरज नाही। कायदा बनवायला आधार म्हणून 5,000 पुरावे खूप झाले। मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रातल्या तुम्ही कोणती जात प्रमाणपत्र देऊ शकता, त्यावर आम्ही ठाम आहेत आणि सरकारला देणं आवश्यक आहे, कारण सरकारने वेळच आमच्याकडून त्यासाठी घेतला। आता पुढची बातमी आहे। गांधीजींची हत्या करणारा आरोपी गोडसेची प्रतिमा घेऊन विसर्जन मिरवणुकीमध्ये काही जण नाचल्याचा प्रकार समोर आलाय। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील विसर्जन मिरवणुकीमध्ये हा प्रकार घडलाय। तसंच भिडेंची प्रतिमा हातात घेऊन नाचतानाचा देखील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। या घटनेवरती अद्यापही कोणताही गुन्हा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला नाही। मुंबईच्या प्रवेशद्वारावरती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोलनाक्यावरती आजपासून टोल दरवाढ लागू होणार आहे, त्यामुळे ऐन महागाईतच सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे। टोल व्यवस्थापनाचं कंत्राट देतानाच दर 3 वर्षांनंतर टोल दरवाढ ठरवून देण्यात आली आहे आणि त्यानुसारच नियमित दरवाढ होत असली तरी कार 40, मिनी बस 65, ट्रक बस 130 रुपये तर अवजड वाहन 160 रुपये असे दर वसूल केले जात होते। मात्र रस्त्यावरील सुविधांचा अभाव असताना टोलवाढ का, असा सवाल देखील दुसरीकडे उपस्थित होतोय। पण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात टोलची दरवाढ कशा पद्धतीने असणार आहे। तर कारसाठी आतापर्यंत 40 रुपये टोल आकारला जायचा, तो आता वाढून 45 रुपये, मिनी बससाठी 65 वरून 75 रुपये आकारले जातील। तर ट्रक किंवा बससाठी सध्या 130 रुपये टोल घेतला जातो, तो आता यापुढे 150 रुपये घेतला जाणार आहे। तर ही टोलची दरवाढ दर 3 वर्षांनंतर नियोजित आहे। अवजड वाहनासाठी 160 वरून 190 रुपये टोल आकारला जाईल आणि मासिक पास हवा असल्यास 1,500 रुपयांवरून 1,600 रुपये असा नवीन दर असेल मासिक पाससाठी। आता गोकुळच्या म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये लवकरच वाढ होणार असल्याचं समोर आलंय। डेअरीनं म्हशीच्या दुधाचा खरेदी दर 1 ऑक्टोबरपासून प्रति लिटर मागे 1.5 रुपयांनी वाढवलाय, त्यामुळे येत्या काळात त्यांच्या दुधाच्या विक्री दरातील वाढ ही अटळ असल्याचं दिसतंय। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून गोकुळ ब्रँडखाली मुंबईमध्ये दररोज 8 लाख लिटर दुधाचं वितरण होतं। सध्या म्हशीच्या दुधाची कमी झालेली उपलब्धता आणि चाऱ्याच्या किमती वाढल्यानं शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात 1.5 रुपयांची वाढ केली जाते। ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्यांना महागाईचा चटका बसण्याची शक्यता आहे, कारण सरकारनं नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ केली आहे आणि नवीन दर आजपासून 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान लागू असणार आहेत।
सलग दुसऱ्या महिन्यात केंद्र सरकारनं नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ केली. नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट परिणाम खतं, ऊर्जा क्षेत्र, स्टील, पेट्रोकेमिकल अशा अनेक क्षेत्रांच्या खर्चावरती होईल. यासोबतच सर्वसामान्यांना महागाईचा देखील फटका बसू शकतो. या वाढीनंतर सीएनजी आणि पीएनजीच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारकडून नैसर्गिक वायूच्या दरात वाढ करण्यात येत असल्यामुळे सीएनजी आणि पीएनजी महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महागाईचा फटका सर्वसामान्यांना या ऑक्टोबर महिन्यामध्ये बसण्याची शक्यता. नैसर्गिक वायूच्या दरामध्ये वाढ केल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढू शकतात. आणि आता एक सविस्तर बातमी येते, म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये कीर्तिकर पिता पुत्रामध्ये निवडणुकीचा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघाचा आढावा घेतला, तसंच संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आणि खासदार कीर्तिकर हे शिंदेंसोबत आहेत तर त्यांचे पुत्र ठाकरेंच्या पक्षात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो की मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, या दोन्ही पक्षांसाठी आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबई ही राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या विविध लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय. शनिवारी त्यांनी मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची बैठक घेतली. या मतदारसंघातल्या संभाव्य उमेदवारापासून ते निवडणुकीच्या दरम्यान दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्यांबद्दल चर्चा झाली. 2019च्या निवडणुकीत गजानन कीर्तिकर हे शिवसेनेच्या तिकिटावर इथून निवडून आले. मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची कास धरली. तर कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर पितापुत्रांमध्ये राजकीय सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भासह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या लोकसभेचा आढावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घेण्यात आला. आत्ताही मातोश्रीवर बैठकींचं सत्र सुरू आहे. मुंबईतील प्रमुख उत्तर, पश्चिम आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वेळी गजानन कीर्तिकर हे या मतदारसंघातून 2,60,000 मताधिक्यानं विजयी झाले. गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा पराभव केला होता. कीर्तिकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून कीर्तिकर यांच्या पुत्राला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाण्याची तयारी करण्यात आली आहे. या मतदारसंघात काँग्रेसची कशा प्रकारे मदत होईल, काँग्रेसला सोबत घेऊन नेत्यांच्या भाषावार रॅली आणि सभा घेण्याविषयी या बैठकीत आढावा घेण्यात आला. काँग्रेस या जागेवर दावा करू शकते का, ही जागा काँग्रेसनं मागितली तर काय भूमिका घ्यायची, यावर सुद्धा चर्चा झाल्याचं कळतं. खरं तर लोकसभा निवडणुकीला साधारण वर्षभराचा कालावधी आहे. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर युती आणि आघाडीतील राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात युती आणि आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार यावर बरंच काही अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दक्षिण कोकणामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रामुख्यानं सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच कोल्हापुरात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं सिंधुदुर्गाला रेड तर कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट दिलाय. दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा सर्वदूर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आणि कमी दाबाच्या क्षेत्राचा जमिनीवरून प्रवास सुरू होताच पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. बुधवारी 4 ऑक्टोबरपासून राज्यातून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. तर मोसमी पावसाचा 4 महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं. यंदा अल निनोचा प्रभाव असतानाही सरासरी 820 मिलीमीटर पाऊस झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं. आणि देशभरातील पर्जन्यमान विचारात घेता सरासरीच्या 94.4% मोसमी पाऊस झाला. अल निनोचा प्रभाव मार्च 2024 पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाचा यंदाचा हंगाम मात्र समाप्त झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं केली आहे. सरासरी 94.4% पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जून महिन्याचा शेवटचा आठवडा, ऑगस्टचा पहिला आठवडा आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे पुण्यातल्या धरणांमधील पाणीसाठ्यात 28.38 टीएमसी पर्यंत पोहोचला. तसंच 5 टीएमसी पाणी कालव्यामध्ये सोडण्यात आलंय.
खडकवासला प्रकल्पात या पावसाळ्यात आतापर्यंत सुमारे 33 टीएमसी पाणी जमा झालं. टेमघर वगळता खडकवासला, वरसगाव आणि पानशेत धरण फुल झालंय. तर मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 100% भरलंय. त्यामुळे पवना नदीपात्रात पाण्याचे विसर्ग सुरू करण्यात आले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदीपात्रात कुणीही उतरू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. या बातमीसह वेळ झाली आहे महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एका छोट्याशा ब्रेकची.